ट्वेल्थ मॅथ्स मेड इझी या चॅनलमध्ये परत एकदा आपले सहर्ष स्वागत. 12वीच्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स या चॅप्टरमधलं एक्झरसाइज 3.2 मधली काही सम्स आपण बघणार आहोत. प्रूव्ह दॅट ए क्यूब इंटू साइन बी मायनस सी प्लस बी क्यूब इंटू साइन सी मायनस ए प्लस सी क्यूब इंटू साइन ए मायनस बी इज इक्वल टू 0 हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आधी पहिल्यांदा आपण पहिली टर्म कन्सिडर करू, ए क्यूब इंटू साइन बी मायनस सी. साइन ए क्यूब ॲज इट इज ठेवला आहे आणि साइन बी मायनस सीचा फॉर्म्युला आपण साइन ए मायनस बी 11वीत आपण जो शिकलो तो इथं आपण यूज करतो आहे. साइन बी कॉस सी मायनस कॉस बी साइन सी. ए क्यूब तसाच. साइन बी म्हणजे आपण साइन रूल 12वीतला वापरला तर के इंटू बी होईल आणि कॉस सीचा फॉर्म्युला काय होईल इथे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर डिवायडेड बाय 2ab मायनस साइन सीच्या जागी के सी येणार आणि कॉस बीच्या जागी येणार ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 2ac. म्हणजे आपण एका स्टेपमध्ये दोन लॉज वापरले, साइन आणि कोसाइनचे रूल वापरले. आता आपल्याला सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. के इंटू ए क्यूब बी इंटू ब्रॅकेट बी स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन 2ab मायनस या के सीनी ए क्यूबनी आतमध्ये मल्टिप्लाय केलं ए क्यूब इंटू के सी दॅट इज के ए क्यूब सी इंटू ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 2ac. आता यातला हा बी आणि इथला हा बी, हा सी आणि इथला हा सी कॅन्सल होईल. ओके, के अपॉन 2 कॉमन बाहेर घेतला तो ब्रॅकेटमध्ये काय राहील ए क्यूब इंटू ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर इंटू ह्या एका ए स्क्वेअर ए बरोबर हा इथला एक गेला इथला एका ए बरोबर इथला एक गेला आहे त्यामुळे इथे ए स्क्वेअर आला. सेम वे इथे सुद्धा ए स्क्वेअर इंटू ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर राहील. ब्रॅकेट ओपन केलं तर काय होईल बघा, ए स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर दॅट इज ए रेज टू 4 ए स्क्वेअर इंटू बी स्क्वेअर ए स्क्वेअर बी स्क्वेअर ए स्क्वेअर इंटू सी स्क्वेअर ए स्क्वेअर सी स्क्वेअर विथ निगेटिव्ह साईन मायनस ए स्क्वेअरनी आतमध्ये मल्टिप्लाय केलं ए स्क्वेअरला तर मायनस ए रेज टू 4 मायनस ए स्क्वेअरनी सी स्क्वेअरला मल्टिप्लाय केलं मायनस ए स्क्वेअर सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरनी मल्टिप्लाय केलं मायनस बी स्क्वेअरला प्लस ए स्क्वेअर बी स्क्वेअर. आता काय इथं होणार आहे बघा, या ए रेज टू 4ला हा ए रेज टू 4 कॅन्सल होईल. शिल्लक काय येईल ए स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर बी स्क्वेअर म्हणजे 2 टाइम्स ए स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस ए सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर सी स्क्वेअर म्हणजे मायनस 2 ए स्क्वेअर सी स्क्वेअर येईल. आता ह्या दोन्ही टर्ममधला 2 हा बाहेर घेतला तो हा 2 या खालच्या 2 बरोबर कॅन्सल होईल म्हणजे के इंटू ब्रॅकेट ए स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर सी स्क्वेअर. हे पहिल्या टर्मचं एलोब्रेशन झालं. आता दुसरी टर्म काय बघा, दुसरी टर्म आपल्याला दिलेली आहे बी क्यूब इंटू ब्रॅकेट साइन सी मायनस ए. पहिल्या टर्मचं काय तयार झालं बघा, पहिली टर्म काय होती ए क्यूब इंटू साइन बी मायनस सी बरोबर आणि त्याचं रूपांतर कसं झालं, त्याचं एक्सपान्शन कसं झालं बघा,
के इंटू ब्रॅकेट ए स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर सी स्क्वेअर, बरोबर. म्हणजेच थोडक्यात ह्या ए क्यूबमधला ए स्क्वेअर राहिला, त्याला मल्टिप्लाय बाय के झाला, आणि ए स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर सी स्क्वेअर हे त्याचं कन्व्हर्जन झालं. सिमिलरली बी क्यूब इंटू साइन सी मायनस एचं काय होईल, के इंटू ब्रॅकेट या बी क्यूबचं बी स्क्वेअर इंटू सी स्क्वेअर होईल मायनस बी स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर. सिमिलरली हा तिसऱ्या टर्मचा पार्ट जो आहे सी क्यूब इंटू साइन ए मायनस बी, त्याचं रूपांतर होईल के इंटू ब्रॅकेट सी स्क्वेअर ए स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर बी स्क्वेअर. तिन्ही 1 2 3 तिन्ही स्टेटमेंटचं जर आपण ॲडिशन घेतली तर काय होईल, लेफ्ट साईडची ॲडिशन होईल ए क्यूब इंटू साइन बी मायनस सी प्लस बी क्यूब इंटू साइन सी मायनस ए प्लस सी क्यूब इंटू साइन ए मायनस बी. आता या तिन्ही टर्म्सचं जर का आपण राईट साईडचं जर काय घेतलं तर या तिन्ही टर्ममध्ये के कॉमन आहे, तर ही के कॉमन बाहेर येईल. ब्रॅकेटमध्ये काय होईल, ए स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर सी स्क्वेअर, बी स्क्वेअर सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ए स्क्वेअर, आणि तिसरं सी स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर बी स्क्वेअर. आता याच्यामध्ये काय कवर होते बघा, या ए स्क्वेअर बी स्क्वेअर बरोबर हा मायनस ए स्क्वेअर बी स्क्वेअर कॅन्सल होईल. ओके, त्याला आपण काटच करूया. या मायनस ए स्क्वेअर सी स्क्वेअर बरोबर हा प्लस ए स्क्वेअर सी स्क्वेअर कट होईल, आणि हा बी स्क्वेअर सी स्क्वेअर बरोबर हा मायनस बी स्क्वेअर सी स्क्वेअर कट होईल, म्हणजे झिरो होईल. के इंटू झिरो विच इज झिरो, देअरफॉर आर एच एस इज इक्वल टू झिरो. म्हणजे पूर्ण सममध्ये आपण फक्त 2 रूल्स वापरलेत. कुठले 2 रूल्स वापरलेत, साइन रूल आणि कोसाइन रूल. ओके, ते सम सिंपल आहे, फक्त तुम्हाला ते आयडेंटिफाय करता यायला पाहिजे कुठला रूल कुठे वापरायचा. पुढचं एक सम बघू आपण. प्रूव्ह दॅट 2 इंटू ब्रॅकेट बी सी इंटू कॉस ए प्लस ए सी इंटू कॉस बी प्लस ए बी इंटू कॉस सी इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. ओके, आता एल एच एसमध्ये बघू आपण काय करायचं आहे. 2 इंटू ब्रॅकेट बी सी तसाच ठेवला, स्मॉल बी सी, कॉस ए कोसाइन रूल इथे यूज केला, इथे सुद्धा कॉस बी जागी कोसाइन रूल यूज केला, आणि या कॉस सीच्या जागी पण कोसाइन रूल्स. आता त्यामुळे झालं काय बघा, या बी सी बरोबर हा बी सी कट झाला, या ए सी बरोबर हा ए सी कट झाला, या ए बी बरोबर हा ए बी कट झाला. डिनॉमिनेटरमधला हा टू कॉमन आला, तो या 2 बरोबर काय आला, कॅन्सल झाला. म्हणजे शिल्लक काय राहिलं आतमध्ये काय शिल्लक राहिलं बघा, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. आता बघा काय काय हे आहे, या प्लस बी स्क्वेअर बरोबर हा मायनस बी स्क्वेअर कॅन्सल झाला, या प्लस सी बरोबर हा मायनस सी स्क्वेअर कॅन्सल झाला, या मायनस ए स्क्वेअर बरोबर हा प्लस ए स्क्वेअर कॅन्सल झाला. शिल्लक काय राहिलं, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. म्हणजे शेवटचं फायनल आन्सर झालं ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर विच इज आवर आर एच एस. ह्याही सममध्ये फक्त आपण काय यूज केलं आहे, एकच पार्ट यूज केला, तो म्हणजे कोसाइन रूल. ओके, पुढच्या सममध्ये बघू आपण आता. आताच झालं नाही काय, बघा आता काय दिलं जाईल. दुसरं सम, स्मॉल ए इज इक्वल टू 18, स्मॉल बी इज इक्वल टू 24, स्मॉल सी इज इक्वल टू 30. फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी. 3 साईड्सचे लेंथ दिले आहेत आणि आपल्याला त्या ट्रायंगलचा एरिया शोधायचा आहे.
we know that area of triangle ABC is equal to 1/2 small AC into sin B. आता बघा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर इथे तयार होतं आहे. दिलेल्या व्हॅल्यूज जर यूज केल्या तर हा हे स्टेटमेंट प्रूव्ह होतं. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर. सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ टू साइड्स इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ द थर्ड साइड विच इज नथिंग बट ABC is right hand angle and C is the hypotenuse. That means angle C is 90 degree. आता आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला असाही वापरता येईल. 1/2 AB इंटू साइन C. एची व्हॅल्यू माहिती आहे, बीची व्हॅल्यू माहिती आहे आणि अँगल सी पण माहिती आहे. एची व्हॅल्यू 18, एची व्हॅल्यू 18, बीची व्हॅल्यू 24, अँगल सी 90 इथे यूज केला आणि सिम्प्लिफाय केलं तर आपला आन्सर येणार आहे 9 इंटू 24 दॅट इज 216 युनिट स्क्वेअर. हे समसुद्धा सोपं होतं. या सममध्ये आपण फक्त एकच फॉर्म्युला वापरला. एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू हाफ AB इंटू साइन सी. तुम्ही हाफ AC इंटू साइन बी पण वापरू शकाल, पण इथे बीच अँगलची व्हॅल्यू आपल्याला मिळत नाही. आपल्याला अँगल सी कळतो आहे 90 डिग्री, म्हणून मी इथे हा फॉर्म्युला वापरला आहे. इथे ACचा उल्लेख झाला आहे, अँगलमध्ये बीचा उल्लेख झाला आहे. आपण वापरलेल्या फॉर्म्युल्यामध्ये साईडचा AB मध्ये उल्लेख आहे आणि अँगल सीचा भाषेत आहे, कारण सीच्या आपल्याला व्हॅल्यू अवेलेबल झालेली आहे अँगल सी, म्हणून हा फॉर्म्युला आपण इथे यूज केला. पुढचं सम बघू. आता हे थोडंसं इंटरेस्टिंग सम आहे. प्रूव्ह दॅट B plus C minus A into tan A by 2 is equal to C plus A minus B into tan B by 2 is equal to A plus B minus C into tan C by 2. हे तिन्ही पार्ट्सच्या व्हॅल्यूज सेम आहेत, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ओके, आपण एक वन बाय वन एक पार्ट विचार घेऊया. पहिला पार्ट हा घेतला, B plus C minus A into tan A by 2. B plus C minus A as it is. tan A by 2, tan A by 2ला आपण साईडच्या भाषेत तयार, आपण मागच्या वेळेस साइन ए बाय 2, कॉस ए बाय 2 आणि टॅन ए बाय 2चा फॉर्म्युला तयार केला होता. अंडर रूट ऑफ एस मायनस बी इंटू एस मायनस सी डिवायडेड बाय एस इंटू एस मायनस ए. महत्त्वाची स्टेप इथे बघा, इथे बी प्लस सी हा पार्ट, बी प्लस सी मायनस ए घेताना इथे काय केलं आहे बघा, मी ए प्लस बी प्लस सी घेतलं आहे. इथे मायनस ए होता, इथे घेताना इथे मायनस ए आहे, आपण घेताना प्लस ए घेतला आहे. ॲडजस्टमेंट पूर्ण करण्यासाठी -2a केलं. इंटू हा पार्ट, अंडररूटचा पार्ट तसा आहे तसाच. आता हे ॲडजस्टमेंट का केली असेल तर आपण मागच्या वेळेस पण थेरम प्रूव्ह करताना अशी ॲडजस्टमेंट केली होती. ए प्लस बी प्लस सीची व्हॅल्यू असते 2s मायनस 2a इंटू अंडर रूट ऑफ एस मायनस बी एस मायनस सी डिवायडेड बाय एस इंटू एस मायनस ए. ह्यातला 2 कॉमन बाहेर आला, म्हणजे ब्रॅकेटमध्ये राहिलं एस मायनस ए इंटू अंडर रूटचा पार्ट तसाच. आता हा जो एस मायनस ए आहे, जो रूटच्या बाहेर आहे, त्याला रूटच्या आतमध्ये घेतलं. नेहमी कुठलीही गोष्ट रूटच्या आतमध्ये जर असेल तर ती स्क्वेअर होऊन जाते आणि रूटच्या बाहेर येत असेल तर ती स्क्वेअर रूट होऊन येते. तर इथे एस मायनस ए हा ब्रॅकेट अंडररूटच्या आतमध्ये नेताना एस स्क्वेअर एस मायनस ए ब्रॅकेट स्क्वेअर झाला आहे. हा पार्ट सगळ्यात महत्त्वाचा आहे. एस मायनस बी एस मायनस सी तसाच डिवायडेड बाय एस इंटू एस मायनस ए. आता याच्यामध्ये ह्यातला एक एस मायनस ए आणि हा एक एक्स मायनस एचा ब्रॅकेट कॅन्सल होईल, म्हणजे 2 इंटू अंडर रूट ऑफ एस मायनस ए इंटू एस मायनस बी इंटू एस मायनस सी डिवायडेड बाय एस. हे रूट सगळ्याला मिळून एंटायर रूट येते. हे एलिब्रेशन झालं फर्स्ट पार्टचं. ओके, सेम वे आपण सेकंड पार्टचं एलिब्रेशन केलं. सेम प्रोसिजर, सेम मेथड, काही फरक नाही, सेम ॲडजस्टमेंट. तर आपल्याला सेकंड पार्टचं एलिब्रेशनमध्ये मिळेल आन्सर 2 इंटू ब्रॅकेट अंडर रूट ऑफ एस मायनस ए एस मायनस बी एस मायनस सी डिवायडेड बाय एस. म्हणजे थोडक्यात हा फर्स्ट पार्टचा आन्सर आणि सेकंड पार्टचा आन्सर सेम आहे.
ओके, सेम वे आपण आता थर्ड पार्ट एलोबरेट करणार आहोत. सेम कन्सेप्ट, सेम फॉर्म्युला, सेम ॲडजस्टमेंट, काही फरक नाही. म्हणजे ह्या तिन्ही पार्ट्समध्ये सेम प्रोसिजर फॉलो केली आहे. तिसऱ्या पार्टचं आन्सर आलं, म्हणजे तिन्ही पार्ट्सची आन्सर सेम आली. म्हणजेच या तिन्ही पार्ट्सच्या आन्सरच्या वरून आपल्याला एक प्रूव्ह झालं, फर्स्ट पार्ट इज इक्वल टू सेकंड पार्ट इज इक्वल टू थर्ड पार्ट. ओके, नेक्स्ट सम बघू आपण. प्रूव्ह दॅट साइन A by 2 इंटू साइन B by 2 इंटू साइन C by 2 इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल ABC ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय ABC इंटू S. आता हे S म्हणजे काय तुमच्या लक्षात आलं असेल. S म्हणजे स्मॉल a प्लस B प्लस C डिवायडेड बाय 2. ओके, आपण आता LHS एलोबरेट करणार आहोत. इथे साइन रूल वापरला, सॉरी साइन रूल नाही, साइन A by 2चा फॉर्म्युला वापरला. अंडर रूट ऑफ S मायनस B इंटू S मायनस C अपॉन BC. सेम वे साइन B by 2साठी वापरला आणि सिमिलरली C by 2साठी पण हाच फॉर्म्युला वापरला. तर हे तीन फॉर्म्युले इथे तयार होईल. आता याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल, आधी डिनॉमिनेटरवरती फोकस करू. A इंटू A A स्क्वेअर, B इंटू B B स्क्वेअर, C इंटू C C स्क्वेअर. हे डिनॉमिनेटरमध्ये झालं. न्यूमरेटरमध्ये S मायनस B S मायनस बीचा प्रॉडक्ट S मायनस B ब्रॅकेट स्क्वेअर. S मायनस A S मायनस एचा ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन केलं तर S मायनस A ब्रॅकेट स्क्वेअर. S मायनस C S मायनस Bचा प्रॉडक्ट घेतला तर S मायनस C ब्रॅकेट स्क्वेअरली. आणि हे सगळं अंडरूटमध्ये, म्हणजे इनडायरेक्टली काय येईल, सगळेजण अंडरूटमधून बाहेर येताना स्क्वेअर्स निघून जातील आणि शिल्लक राहील S मायनस A S मायनस B इंटू S मायनस C डिवायड बाय ABC. आता इथे एक महत्त्वाची स्टेप घेतली आहे, ही ॲडजस्टमेंट लक्षात घ्या. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला दोन्हीला एसने मल्टिप्लाय केलं. आता हा जो वरचा पार्ट जो आहे, तो वरचा पार्ट काय तयार झाला आहे बघा. S इंटू S मायनस A इंटू S मायनस B इंटू S मायनस C. आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे, हिरोचा फॉर्म्युला, जो आपण 9वी 10वीमध्ये पण शिकलो, 11वी 12वीच्या आत्ताच्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये पण शिकलो. एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू अंडर रूट ऑफ S इंटू S मायनस A इंटू S मायनस B इंटू S मायनस C. बरोबर, जर का दोन्ही साईडचा स्क्वेअर केला तर हा अंडररूटचा पार्ट निघून जाईल, म्हणजे फक्त हा पार्ट ओपन राहील. म्हणून इथे हा जो पार्ट आहे, ह्याची व्हॅल्यू आली एरिया ऑफ ट्रायंगल ABC ब्रॅकेट स्क्वेअर डिवायड बाय S इंटू A इंटू B इंटू C. तसंच राहा, म्हणजे LHS इज इक्वल टू RHS आपल्याला प्रूव्ह करता आलं. म्हणजे थोडक्यात हे सगळे जे पार्ट्स आहेत, साइन रूल, कोसाइन रूल, हाफ अँगल रूल, हे पार्ट्स वापरून तुम्ही पूर्ण एंटायर हा ट्रिग्नोमेट्रिक चॅप्टर जो आहे हा तुम्ही कवर करू शकता. बरोबर, त्या फॉर्म्युले माहिती असणं आवश्यक आहे. बरोबर, त्याची प्रॅक्टिस पण होणं आवश्यक आहे. तर जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा, म्हणजे हा ट्रिग्नोमेट्रिक्सचा जो काय चॅप्टर आहे, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, हा चॅप्टर तुम्हाला सोपा जाईल. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन म्हणून एक महत्त्वाचा टॉपिक जो आहे तो डिस्कस करणार आहोत. आणि हे इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे सगळे फॉर्म्युले हे आपल्याला सेकंड पार्टमध्ये डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशनमध्ये पण वापरायचे आहेत. त्या पुढच्या पार्टमध्ये मात्र इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आपण सुरू करू. तोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत राहा. आजच्या दिवस एवढंच. थँक्यू.